माझ्या इथे एक असाच कार्यक्रम चालू होता गोंधळाचा, आणि त्या कार्यक्रमामध्ये एक 10 मिनिटामध्ये ती मुलगी तिथं आली आणि त्याच वेळेस तिच्या अंगामध्ये ती मुलगी येऊन पटकन बोलली की मी नेहा आहे, जायचं आहे आणि मला तुम्ही नेऊन सोडा. मग मी तिला विचारलं की तू कशी काय आली हिच्याकडे. मग तिने मला सगळी माहिती दिली की ही मुलगी बाबा, आम्ही ज्यावेळेस 4-5च्या दरम्यान पोचलो त्यावेळेस भरपूर लोक जमा होती. मी ती मुली माझ्याबरोबर आलेल्या व्यक्तीला बोलले की आता हा व्यक्ती गेल्याच जमा आहे, आता आपण इथं काय करू शकतो. तर ते म्हटले की गेले तर गेले, नशिबाने गेले, पण आमची अशी इच्छा आहे की तुम्ही एकतरी उपाय याच्यावर करावा. मग त्यानंतर आम्ही 3-4 जणांनी एक 5-10 मिनिटं घेऊन एक तयारी केली आणि आम्ही जे काय काम करतो त्या कामानुसार त्यांच्यावरून जे काय आम्हाला करायचं होतं काम ते एक 15 ते 20 मिनिटात केल्यानंतर तो व्यक्ती एवढा जोरात ओरडला की ज्याची 2 चमचे पाणी पिण्याची सुद्धा ताकद नाही. मुलाचा प्रश्न आल्यानंतर मी अंगात वारं घेतलेलं असताना त्यांनी सहजतेनं तो प्रश्न विचारला की बाबा आई साहेब आम्हाला बाळ होऊ शकतं का. तर देवीनं त्यांना होकार दिला की तुला 2 कन्यारत्न प्राप्त होणार. आता 2 कन्यारत्न प्राप्त होणार म्हणतात तेही आश्चर्यचकित झाले की कसं शक्य. आता 46 एजमध्ये असल्यानंतर कसं शक्य होऊ शकतं. पण त्यांना शक्य करण्यासाठी मी देवीची आराधना स्वतः केली आणि मी देवीला सांगितलं की कळत न कळत तुझ्या मुखातून हा शब्द गेलेला आहे, तू निश्चित तो खरा करणार, पण मला भीती वाटते की तो खरा व्हावा म्हणजे तुझ्या नावाला कुठं तरी गालबोट लागू नये. सबके हिस्से हैं. So yo everyone, कैसे हैं? This is Dishang. Welcome back to the podcast. आज का podcast is going to be interesting. स्विच करतो, मराठीमध्ये करणार आहोत आपण बिकॉज वी हॅव मोर ऑफ मराठी ऑडियन्स दॅट इज लव्हिंग द मराठी कंटेंट नावडेज. आज असा टॉपिक आला आहे की आपण एक ठाण्याची जुनी परंपरा आणि जुना देऊळ म्हणजे ज्याचं हिस्ट्री ॲटलिस्ट 200 years ओल्ड आहे, म्हणजे 200 वर्षापूर्वीपासून हे परंपरा चालत आली आहे, अशी एक प्राचीन बोलू शकतो आपण, एक जपलेली परंपरा आपल्यापर्यंत घेऊन आज उषाताई आलेली आहे. ह्या पण एक जोगती परंपरेमध्येच येतात, बरोबर बोललो ना. आणि आय थिंक सो. आणि एवढं ह्यांचं म्हणजे आता एक रिसेंटली एक पॉडकास्ट झालेला, त्या पॉडकास्टमुळे आपल्याला पण कळलं की ठाण्यामध्ये खुद्द अशी जुनी चालत आलेली परंपरा आहे. तर ह्या बाबतीत तुम्हाला एक्झॅक्टली कसं सांगता येईल हे मला माहिती नाही, पण तुमचा फायदा नक्की होणार आहे एवढं माहिती आहे. कारण जर असे धर्मकार्य करणारे लोक आपल्यापर्यंत पोचतात तर धर्माचं जागरण होते, धर्म जपला जातो आणि लोकांना ज्या मदतीची गरज असते ती मदत आपोआप पोचते. आणि ही देवीचीच कृपा असते जी ऑटोमॅटिकली अशा लोकांना भेटवते ज्यांची गरज लोकांना असते. आपण इंट्रोडक्शन छोट्या प्रकारे दिलं आहे, पण आपण विचारूया उषाताईंना, तुम्ही पहिले तर कसे आहात आणि तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन. फर्स्ट ऑफ ऑल खूप छान. ओम काळेश्वरी. मी गुरुवर्य उषाताई. आमचं मंदिर जवळजवळ 5 पिढ्यांचं देवस्थान आहे आणि माझा आत्ता 5वा नंबर आहे. म्हणजे 150 ते 200 वर्ष झाली या मंदिराला. आणि ही देवी प्रसन्न होऊन आमचे तुकाराम बुवा मेडेकर यांना देवी प्रसन्न झाली होती आणि त्यांना देवीने विचारलं की तुला काय हवं आहे. त्यावेळेस ते म्हटले की मला काही नको, मला तू हवी आहेस. त्यानंतर ती प्रसन्न होऊन तिथं आली. त्यानंतर ह्या देवस्थानाचा उद्धार झाला आणि ही ठाण्यामध्ये आज 5 पिढ्यांपासून चालू आहे. मी आता 5वा नंबर आहे आणि मी जवळजवळ आता 20 ते 30 वर्ष 30 ते 35 वर्ष झाली असतील मी ह्या कार्यामध्ये कार्यरत आहे. माझ्या अंगात पण देवीचं वारा आहे, काळूबाईचं, लक्ष्मी आईचं, तुळजाभवानी आणि असे बरेच आहेत की जे प्रसंग असेल त्या पद्धतीनं ह्या घटना घडत गेल्या. आमच्या देवीचा असा चमत्कार आहे की ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम होत असतील किंवा काही त्रास असेल, उदाहरणार्थ आता लोणावळ्याला मी एका ठिकाणी गेले होते, तिथून मला फोन आला की बाबा तुम्ही ताबडतोब इथे उपस्थित राहा. माझी बायको जी अश्विनी आपण नाव स्किप करू शकतो, अश्विनी आहे, तर तिला तो त्रास होतोय, तर तुम्ही ताबडतोब या. सगळे दवाखाने वगैरे झालेत आणि आता तिला खूप त्रास होतोय आणि डॉक्टरनी गॅरंटी दिलेली नाहीये असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आम्ही लोणावळ्याला ताबडतोब गेलो. तर तिथे त्या मुलीला
तिच्या तोंडातून पाणी येत होतं आणि सगळे लोक असे बसले होते की जसं काय म्हणजे शेवटचा क्षण असेल. त्यानंतर मी गेल्यानंतर विचार केला काय करू शकतो आपण. मी पण मनात काळूबाईची आराधना केली आणि तिला सांगितलं की आता तुला चमत्कार दाखवायचा आहे आणि ह्या मुलीला कसंही करून उभी करायची आहे. त्यानंतर मी माझं काय आहे साधना आणि जे काय माझं कार्य आहे ते तिथं करून 2 माझे शिष्य होते माझ्याबरोबर, त्यांनाही मी घेऊन गेले होते की तुम्हाला मी हे कशा प्रकारे आपण करू शकतो किंवा कसं एखाद्या व्यक्तीला त्रासातून मुक्त करू शकतो हे दाखवण्यासाठी मी त्यांना घेऊन गेले होते. तिथं गेल्यानंतर जे माझ्या पद्धतीनं मी करायचं होतं ते केलं आणि 15 ते 20 मिनिटात त्या मुलीला रिंगणात ज्यावेळेस टाकली त्यावेळेस ती म्हटली की माझ्या अंगावर अशी अशी विद्या आहे आणि माझ्या अंगावर 4 ते 5 भूतं आहेत. त्यांनी त्यांची नावंही सांगितली. त्यानंतर मग मी माझं कार्य आहे त्या पद्धतीने मी कार्य करून त्या मुलीला आज वाचवली. आज तिच्या अंगातही भवानीचं वारं आहे, तीही आज देवारा चालवते, तिनेही गादी स्थापन केलेली आहे. नाईस. थोडं आपण पाठी जाऊया ह्याच्यावर, कारण हिस्ट्री मला अजून जाणून घ्यायची की देवाची. जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या 5 पिढ्या आहेत. 5 पिढ्यांमध्ये ज्यांना पहिली देवी प्राप्त झाली तर त्यांची साधना एवढी स्ट्रॉंग होती की देवी साक्षात त्यांना भेटायला आली. ते ज्यावेळेस तिची साधना करत होते त्यावेळेस बसता उठता त्यांना ज्या पण वेळेस तिचा फोटो घेऊन ती साधना करत होती. चालता बोलता त्यांची कंटिन्यू साधना होती. एवढंच नाही तर त्यांनी त्यांचं गाव जे मेढा आहे तिथं एवढी त्यांची साधना पॉवरफुल होती आणि देवीचा एवढा त्यांच्यावर वरदहस्त होता की त्यांनी ती नदी सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला होता. एवढी त्यांची साधना होऊन तिला ती प्रसन्न झालेली होती. त्या पद्धतीने प्रत्येक पिढीत प्रत्येकानं आपापली साधना करून त्या पद्धतीत ते कार्यरत केलं आणि आता माझा नंबर आहे. नाईस. म्हणजे आपण असं बोलतो जपा जेव्हा होते, जेव्हा न कळता जेव्हा जप चालू राहते कळत न कळत ती साधना होत प्रत्येक जण कार्यरत राहिली. नाईस. त्याच्यानंतर मी हे पण बघितलंय की लाईक भरपूर लोक, जसं तुम्ही म्हणालात आता ही एक केस होती, त्याच्यापैकी अशी केसेस किती येतात तुमच्याकडे आणि काय प्रकार असतो याचा, आणि एक्झॅक्टली भूत जसं तुम्ही म्हणाले आणि भूत खेत जे काय असतात, आणि तुमची हिस्ट्री काय, तुम्हाला हे आसन कसं मिळालं, म्हणजे लाईक तुम्ही या फील्डमध्ये ज्यावेळेस लग्न होऊन आले त्याच्यानंतर एक 10 ते 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याच्या आत ज्या आमच्या बुवांना म्हणजे तुकाराम बुवा मेडेकर ज्यांना देवी प्रसन्न झाली होती त्यांची प्रतिमा त्या देवळामध्ये आहे आणि होती तर त्या प्रतिमेतून ते खाली म्हणजे मी विचार करते की हा व्यक्तीनं अशी काय साधना केली आणि देवी प्रसन्न केली, अशी माझी एक विचार साधना चालू असतानाच त्या 2-3 दिवसामध्ये त्या प्रतिमेतून ते उतरले खाली. तर मी विचार करते हा व्यक्ती ह्या प्रतिमेतून कसा काय बाहेर आला असेल, पण माहीत नाही मला की ते उतरल्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांनी देवीकडे बोट केलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून देवीकडे बोट केल्यानंतर त्यानंतर आपोआपच काही गोष्टींचे चमत्कार मला घडू लागले की एखादी गोष्ट जी कल्पनेतही नसेल आपण केलेली ती कल्पना माझ्या समोर येऊन त्या गोष्टी घडत गेल्या. म्हणून मी तिच्या साधनेला आपोआप लागले. नाईस. म्हणजे हे अशक्य ही शक्य केलं, अशक्य गोष्ट होती ती शक्य झाली. नाईस. आणि जसं मी म्हणालो की डिफरन्शिएट करताना तुम्हाला कसं समजून येते की लाईक हे भूत आहे, कधी कोणी उपरी बाधा ज्याला आपण हिंदीमध्ये बोलतो किंवा वरची कोणी करणी केली आहे किंवा भूत बाधा झालेली आहे तर त्याचे मंत्र आहेत. त्या मंत्रानुसार माझीही खूप साधना झालेली आहे आणि त्या साधनेमुळे काही गोष्टींचा जो चमत्कार किंवा दैवी ज्ञान जे येतं ते आपोआप येतं. तसंच मी ही साधना करून ते प्राप्त केलेले. मी ज्यावेळेस एखाद्याच्या मस्तकाला तिलक लावेन आणि मंत्राचा जाप सुरुवात करेन त्यावेळेस आपोआप जर त्याच्या अंगात वाईट शक्ती असेल तर ती बाहेर येते आणि वाईट शक्तीचा प्रहार तो स्वतःहून समोरून बोलायला सुरुवात करणार की मी अमुक ठिकाणाहून आलो आहे आणि मला त्या ठिकाणी तू नेऊन सोड. तर मग मी त्या ठिकाणी प्रत्येकाला जाऊन सोडते. मी इतरांसारखं मंदिरात बसून कार्य करत नाही, तर ज्या ठिकाणचं ते असेल त्या ठिकाणी त्याला घेऊन जाणं हे काम माझं आहे. आणि ते मी पूर्ण करते. सही. आणि हे करताना म्हणजे तुमच्यावरती असं रिस्क नसते, म्हणजे प्रॉब्लेम्स येतात? रिस्क तर आहेच, प्रत्येकाला आपली जीवाची भीती आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या शक्तीला, उदाहरणार्थ आता मी रुचिता गोडपकर या मुलीला, किल्ल्यातली मुलगी तिला लागलेली होती. आज ती PhD झालेली मुलगी आहे आणि खूप हुशार, म्हणजे तिला चेन्नईला अवॉर्डही मिळालेला आहे. पण त्यांना
तिचा आजारच सापडत नव्हता. जे हॉस्पिटलला वगैरे त्यांनी सगळीकडे ट्रीटमेंट केल्या, पण तिला कुठेही ती बरी झाली नाही. त्यांचा एक असा भ्रम झाला की आपल्या घरातच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्या मुलीला हा त्रास होतोय. मग त्यांनी तिला त्यांच्या भावाच्या घरी ठेवली. भावाच्या घरी ठेवल्यावरही तिला काही तो त्रास जात नव्हता. जेला तिच्या मनोरुग्ण डॉक्टरांनी गोळ्या वगैरे चालू केलेल्या होत्या, तरी तो त्रास तिचा 3 ते 4 महिने 6 महिने झाला तरी संपत नव्हता. त्यांच्या घरात एक कामवाली होती. त्या कामवालीनी आपल्या मंदिराची माहिती तिला असल्यामुळे ती माहिती त्यांनी तिला दिली. मग ते तिला माझ्याकडे घेऊन आल्यानंतर माझ्या इथे एक असाच कार्यक्रम चालू होता गोंधळाचा, आणि त्या कार्यक्रमामध्ये एक 10 मिनिटामध्ये ती मुलगी तिथं आली आणि त्याच वेळेस तिच्या अंगामध्ये ती मुलगी येऊन पटकन बोलली की मी नेहा आहे, जायचं आहे आणि मला तुम्ही नेऊन सोडा. मग मी तिला विचारलं की तू कशी काय आली हिच्याकडे. मग तिने मला सगळी माहिती दिली की ही मुलगी बाबा किल्ल्यामध्ये आली त्यावेळेस अमावस्या होती, आणि अमावस्येच्या वेळेस त्या मुलीला अशी सवय होती की ड्रेस चेंज करून फोटो काढायची. फोटोग्राफीची तिला आवड होती, आणि त्या आवडीमुळे ती तिथे एक तलाव आहे आतमध्ये, आणि त्या तलावाच्या तिने तिथं फोटो काढताना अमावस्येचा टाइम होता, तिला तिला लागून ती मुलगी आली होती. आणि मग मला तिने सांगितलं की मला तिथं नेऊन सोडा, मी जायला तयार आहे. त्यानंतर ती मुलगी चांगली झाली. तिच्या जेजेच्या गोळ्या बंद झाल्या. आज तिचं लग्न झालेलं आहे, तिला एक मुलगा आहे, आज तिचा सुखीच परिवार आहे. असं जसं तुम्ही सांगितलं की मनोरुग्ण, आता ह्याच्यामध्ये डिफरन्स कसं समजून येतो की खरोखर बाधा आहे की खरोखर मनोरुग्ण आहे, तर त्याच्यामध्ये डिफरन्शिएट कसं करता येते? डॉक्टर वैज्ञानिक आहेत, ते त्यांच्यानुसारच जाणार. त्यांना असंच वाटणार की ही जर अशी चिडचिडपणा करते, वादविवाद करते, स्वतःला नखं मारून घेते, कोणाचाही घरातल्या व्यक्तीचा गळा दाबते, किंवा एक दिवस 2, 5, 6 तास ती घराच्या बाहेर असेल, ती सापडत नसेल, ज्यावेळेस ती सापडलेली असेल त्यावेळेस बेशुद्ध अवस्थेत असेल, तर त्यांना तर तसंच वाटणार ना की हायपर होते किंवा काय, तर ही मनोरुग्ण असेल किंवा हिच्या मेंदूवर काहीतरी परिणाम झालेला असेल, किंवा शिक्षण खूप घेतल्यामुळे, शेअर मार्केटची PhD केल्यामुळे, कदाचित शिक्षणामुळे सुद्धा मेंदूवर परिणाम होतो असं डॉक्टरांचं मत आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यानुसारच तिच्यावर ट्रीटमेंट चालू केली. आणि ज्यावेळेस माझ्याकडे आली, माझ्या साधनेनुसार मी तिला ज्यावेळेस मंत्रांनी तिला विचारणा केली त्यावेळेस ती मुलगी बाहेर आली. नाईस. सही आहे. पण जसं मी म्हणालो की लाईक तुमचं ठाण्याची आणि जसं 200 वर्षापूर्वीचं जे इतिहास आहे, ते इतिहास हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना प्रचित आहे तिकडे, कारण मुंबईवरून मी आलो आहे. तर आता मला ऐकून असं शॉक लागलं की आपला एवढा जुना कल्चर आहे आणि तो जपतायत तुम्ही, म्हणजे लाईक ते कसं पॉसिबल झालं तुम्हाला? कारण एवढी मोठी परंपरा हाती घेणे आणि त्याचा म्हणजे वजन घेणे, खूप त्याग केलेला आहे. बऱ्याच गोष्टींचा त्याग करून तिची साधना केलेली आहे. दिवस रात्र मेहनत करून एकजूट होऊन मी ती साधना पूर्ण केलेली आहे. म्हणून तिचं आज रत्नागिरी, कणकवली, परत चाकण, पुणे, देवगड या साईडला तिचा प्रत्येक घरात मी फोटो लावलेला आहे की त्या ठिकाणी जाऊन मी कामं करून, ज्यांना भूतबाधा झालेली आहे, कुणाच्या घरामध्ये वास्तुदोष आहे, कोण खूपच आजारी आहे, पण तिथं म्हणजे तो व्यक्ती आता मरणाच्या दारात असेल, अशा व्यक्तींची कामं करून, देवीकडून हाक मारून मी त्यांना परत बोलवलेलं आहे. एवढा तर माझा विश्वास आहे माझ्या देवीवर की ती त्यावेळेस माझ्यासाठी उभी राहिलेली आहे. आणि लोकांना जर म्हणजे एकदम क्रिटिकल कंडिशन असेल, जसं तुम्ही पहिली सांगितली की लोकांना वाटलेलं की गेलं, तर त्याच्यातून बाहेर काढताना जे त्रास होतात किंवा असे काही स्टोरीज आहेत तुमच्याकडे ज्याच्यामध्ये लोकांनी जसं सिमिलर ऑलमोस्ट बोललेलं की गेलेत पण तुम्ही काढले, तर हे कंडिशन्समध्ये काय क्रिटिकल थिंकिंग लागते, काय पॉसिबिलिटीज लागते आणि तुम्हाला किती पटकन काम करायला लागते? ज्यावेळेस आम्हाला माझी एक शिष्य आहे ती रत्नागिरीला घेऊन गेली, मांद्री गावामध्ये आम्ही गेल्यानंतर तिथे त्या व्यक्तीला गेल्याच जमा होता, भरपूर लोक जमा होती, त्यांच्या मुलीची वाट बघत होते ते लोक. आणि ते म्हटले की मुलगी आली की संपणार. 4-4:30 झाले होते. आम्ही 4-5 लोक, पण त्यांच्या मुलांनी मला खूप रिक्वेस्ट केली होती की ताई तुम्ही येऊन जा, बघूया नशिबात असतील तर राहतील, पण आमची इच्छा आहे की तुम्ही यावं, कारण आम्हाला असं वाटतं की आमच्या बाबांना काहीतरी केलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस 4-5च्या दरम्यान पोचलो त्यावेळेस भरपूर लोक जमा होती. मी ती माझ्याबरोबर आलेल्या व्यक्तीला बोलले की आता हा व्यक्ती गेल्याच जमा आहे, आता आपण इथं काय करू शकतो? तर ते म्हटले की गेले
तर गेले, नशिबाने गेले. पण आमची अशी इच्छा आहे की तुम्ही एकतरी उपाय याच्यावर करावा. मग त्यानंतर आम्ही 3-4 जणांनी एक 5-10 मिनिटं घेऊन एक तयारी केली आणि आम्ही जे काय काम करतो त्या कामानुसार त्यांच्यावरून जे काय आम्हाला करायचं होतं काम ते एक 15 ते 20 मिनिटात केल्यानंतर तो व्यक्ती एवढा जोरात ओरडला की ज्याची 2 चमचे पाणी पिण्याची सुद्धा ताकद नव्हती. तो व्यक्ती एवढा जोरात ओरडला आणि उठून बसला. उठून बसल्यानंतर तिथं बसलेले सगळे लोक उभे राहिले की तेही घाबरले की नक्की काय प्रकार झाला. म्हणजे त्यांनाही ते कळलं नाही की काय झालं. आणि हा व्यक्ती म्हणजे त्याला बेडसोर झालेले होते, अशा कंडिशन मधला व्यक्ती होता तो. पण त्यातून तो उठला आणि त्यांनी उठून पटकन म्हटला की मला दूध भात खायचंय. अरे वा. की ज्यांनी 2 चमचे सुद्धा पाणी पित नव्हता त्यांनी दूध भात खाल्ला. त्यानंतर तो बरेच वर्ष जगला. आज त्या घरातही आमचा काळूबाईचा फोटो आहे. त्या मुलांनी आम्हाला दंडवत घातले की ताई आम्ही तुम्हाला योगायोगाने बोलवलं. आम्हाला असं वाटलं की आमचे वडील जातील, पण काही असो देवीचा चमत्कार आहे. देवीनं आज आमच्या वडिलांना वाचवले. त्यांनी आमचे आभार मानले, आम्हाला पाहुणचार वगैरे केला, सगळं काही केलं. पण आजही त्या घरात देवीचं नाव गाजत आहे. नाईस. जरा देवीबद्दल पण तुम्ही हिस्ट्री देऊ शकणार, कारण लोकांना जसं माहिती नाही. आय थिंक सो भरपूर लोकांना माहिती आहे, पण मुंबईमध्ये काळूबाई भरपूर रेअरली ऐकली जाते. मुंबईच्या बाहेर ठाणे किंवा ठाण्याच्या पुढे काळूबाईचं नाव भरपूर आहे. जसं पुण्याच्या जवळच आहे, मांडरगावची देवी बोलतात तिला. तसं काळूबाईचं काय हिस्ट्री आहे आणि काळूबाई कुठून येते आणि किती लोकांची कुलदेवी येते हे लोकांना पण माहिती नाही. आणि कुलदेवीवरून आठवलं मला, लोक कुलदेवीला आणि कुलदेवतेला कसं विसरतात, त्याच्याबद्दल तुमचं ओपिनियन काय आहे? आत्ता शिक्षण आणि जनरेशन फास्ट असल्यामुळं लोकांना असं वाटतं की मेहनत आणि श्रम हे झालेले, पण त्यांना हे माहित नाही की देव आहे आणि त्यांना देव मानावा लागेल. जर तुम्ही कुलदैवत विसरला तर पूर्ण कुटुंब विस्कळीत होतं. हे त्यांच्या लक्षात येत नाही. संतती सुद्धा होत नाही. कितीतरी ठिकाणी अशी लोक आहेत की ज्यांना आपल्या देवीचं नाव सुद्धा माहित नाही, पण त्या घरामध्ये अमाप पैसा आहे, सगळी सुख आहेत, पण मनशांती नाहीये. मग त्या ठिकाणी तशा ठिकाणी मी गेलेले आहे की त्यांना 2 मुलं आहेत पण मनशांती नाही, सुना आहेत, एज्युकेशन आहे, IT इंजिनियर आहेत, सगळं काय आहे, पण त्यांना संतती नाही. मग अशा वेळेस त्यांना त्यांच्या कुलदैवताची आठवण होते. मग ज्यावेळेस कुलदैवताची आठवण होते त्यावेळेस त्यांना मी ते मार्गदर्शन करून त्या मार्गावर त्यांना आणण्याचा प्रयत्न करते. पण कुलदैवत शक्यतो कुणीही विसरू नये. कितीही शिक्षण घ्या, IT इंजिनियर व्हा अथवा ह्याच्यापेक्षाही सायंटिस्ट व्हा, पण आपल्या कुलदैवतेला विसरलं नाही पाहिजे. कारण भारतामध्ये स्पेसिफिकली कुलदेवतेचा एक बोलतात ना की स्ट्रॉंग होल्ड प्रत्येक घरात असणं गरजेचं आहे. जे लोक पण सनातन धर्मामध्ये सनातन फॉलो करतात त्यांना कुलदेवता आणि कुलदेवी ह्या दोन्ही गोष्टी माहिती असल्या गरजेचेच आहे. अजून एक गोष्ट, जे लोक विसरतात, जे लोकांना माहिती नाही कुलदेवा आणि देवतांचं, म्हणजे काही जण जनरेशन टू जनरेशन ज्यांना काहीच कुलदेवतेबद्दल माहित नाही, त्यांनी सरळ भवानीची आराधना करावी. तुळजापूर, सोलापूरमध्ये तुळजापूर आहे, तुळजापूरमध्ये तुळजा भवानी आहे, तिची आराधना करावी. जेजुरीला मल्हार आहे, मल्हारची आराधना करावी की जेणेकरून ते त्यांचं आराध्य कुलदैवत आणि कुलस्वामिनी होऊ शकते. वाव, म्हणजे रिएस्टॅब्लिश करू शकतो आपण. ज्यांना खरंच माहित नाही त्यांनी खरंच तुळजा भवानीची आराधना करावी. असंच. आणि ज्या प्रकारे तुम्ही बोललात की साधना माझी एवढी स्ट्रॉंग आहे, तर साधना करताना कुठल्या प्रकारची साधना केली जाते आणि साधना किती प्रकारची असते ही एक गोष्ट सांगा. त्याच्यानंतर आपण दीक्षेकडे येऊ की तुम्ही दीक्षा पण देतात. मी दीक्षा पण देते. साधना बऱ्याच प्रकारची आहे. ज्या प्रकारे तुम्हाला साधना घेता येईल त्या प्रकारांमधून साधना घेता येते. आणि साधनेसाठी खूप वेळ द्यावा. तुमच्या मनावर जर नियंत्रण असेल तर तुम्ही जगावर नियंत्रण करू शकता. तुमच्या मनावर जर नियंत्रण असेल तर तुम्ही कशावरच नियंत्रण करू शकत नाही. ज्याला साधना करायची त्याचं पहिलं मनावर नियंत्रण पाहिजे, की जो मनावर नियंत्रण करून त्या साधनेला हासिल करू शकतो, म्हणजे काबीज करू शकतो, किंवा ती साधना अवगत होते आपल्याला. पण फक्त आत्मज्ञान स्वतःला पाहिजे की नाही मला हे घ्यायचं आहे
आणि मला ह्या क्षेत्रात जायचं आहे आणि माझं पाऊल ह्याच्यामध्ये उमटवायचं आहे, तो ही व्यक्ती करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. नाईस नाईस. आणि त्याच्या प्रकारे म्हणजे लाईक कुठल्या देवींची साधना आहे? तुम्ही जसं म्हणाले फक्त काळूबाई नाही, तुमच्याकडे महालक्ष्मी पण आहे. माझ्याकडे महालक्ष्मी आहे, काळूबाई आहे, तुळजाभवानी आहे, यलम्माची साधना करू शकता तुम्ही, कालभैरवची साधना करू शकता, बटुक भैरवची साधना करू शकता, सगळ्या प्रकारची साधना करू शकता. जसं देवीचा वास आहे तसा भूतांचाही वास आहे. जर भूत नसतील तर तुमच्याकडे दैवी शक्तीची साधना सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून त्यांना प्रथम प्राधान्य आहे आणि नंतर दैवी शक्तीला प्राधान्य आहे. देवीच्या पाया आज ही काळूबाईची जी आहे, तुम्हाला काळूबाईबद्दल माहिती सुद्धा नसेल. मांढरदेवीला वाई तालुक्यामध्ये जे काळूबाई देवस्थान आहे तिची माहितीही नसेल. त्या काळूबाईचं देवस्थान जे आहे तिच्या पायापाशी 900 भूतावळ आणि 700 चेडे आहेत. हे कदाचित कुणाला माहितही नसेल, पण हे खरं आहे. आणि हे सगळं कार्य आईसाहेबांच्या पायाखालून ते करत असतात, की ज्या आत्ता सध्या हे चालू आहे करणी किंवा भूत लागणे किंवा करणी करणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या वाई तालुक्यामध्ये मांढरदेव गाव आहे तिथून जास्त चालतात. कारण तिथं काळी जादू आहे आणि काळी विद्याही आहे. आणि ती देवी कडवी देवी असल्यामुळे ती प्रत्यक्षात भूताखेतांची देवी आहे. त्याच्यामुळे तिची साधना जास्त केली जाते. जसं तुम्ही चेडेन मेन्शन केलं, पण चेडे पण एक फॉर्मचे भूतच राहिले, म्हणजे पितृ असतात ज्यांना देवस्थान दिलेलं असतं तेच असतात ना. तर काय एक्झॅक्टली असतात ते चेडे म्हणजे काय? तर तिच्या पायात जे मृत्युमुखी होऊन जे राहतात त्यांचा आत्मा विलीन होत नाही. त्यांच्या काही कामासाठी ते राहतात किंवा कुणाची काही गोष्ट राहिलेली असते त्यासाठी तो आत्मा मुक्त होत नाही. त्याचंच माध्यम आहे ते. आणि हे चेडे किंवा भूत हे काय आहे? जे रस्त्याने कुठे ऍक्सिडेंट झालेला असतो किंवा काय असतो त्यातून ज्यांचा आत्मा राहिलेला असतो त्यातून ते करतात. आणि चेडे गोटे हे देवीच्या माध्यमातून पाठवले जातात. देवीचीच एक त्यातून एक म्हणजे एक दैवी शक्ती आणि एक ही शक्ती, वाईट शक्ती आणि चांगली शक्ती, असे 2 गोष्टी आहेत. त्यातली ही वाईट शक्ती आणि दैवी शक्ती म्हणजे चांगली शक्ती. पण माझ्या मतेने जर आम्ही ओपिनियन ठेवलं तर शक्ती वाईट किंवा चांगली नसते, आपण यूज करणारे आपण यूज करण्यावर आहे. मी माझं माध्यम चांगलं आहे, मी शक्यतो चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. मी कधीही आतापर्यंत माझ्या 35 ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही कोणाचं वाईट केलं नाही. जो संकटात असेल त्याला त्यातून बाहेर काढणं हे माझं काम आहे आणि मी ते प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे आणि स्वइच्छे भावनेनं केलेलं आहे. आता एक गोष्ट मी कॉमनली बघितली, जी मॅरिड कपल्स असतात त्यांना पण कसं प्रेग्नन्सीसाठी त्रास होतो किंवा त्यांचं लिनिएज कंटिन्युएशन म्हणजे त्यांना संतान होत नसे तर संतान प्राप्तीसाठी भरपूर जण झटपटतात. आणि तुमच्याकडे भरपूर माझ्याकडे अशा बऱ्याच लोक आलेली आहेत ज्यांची मुलं आता 12वीला आहेत, जे आमच्या देवीच्या नवसानं झालेली आहेत. 12वीला आहेत, कोणाची 10वी 8वी 7वी. आजही 4 ते 5 डिलेवऱ्या झालेल्या आहेत आणि आत्ताही 7 ते 8 मुली गरोदर आहेत ज्यांना IVF सांगितलेलं होतं, IVO सांगितलेलं होतं किंवा त्यात सक्सेस झाले नव्हत्या त्या सेटिंग. मग त्या सेटिंग सक्सेस न झाल्यामुळे ज्या माझ्याकडे मुली आलेल्या होत्या ते ओटी वगैरे भरून त्याची साधना आहे. ते केल्यानंतर त्यांना नॅचरल प्रेग्नेन्सी राहून त्या मुली आत्ता डिलेव्हरी झालेल्या 3 ते 4 मुली माझ्याकडे आहेत. पण ह्यांचा प्रॉब्लेम कुठून येतो एक्झॅक्टली? यांना प्रॉब्लेम जेणेकरून लग्न झाल्यानंतर नवरा बायको फिरायला जाणे, समुद्रकिनारी किंवा नदीच्या किनारी किंवा असं कुठं सापडलेले असतील किंवा काय, त्याच्यामुळं प्रेग्नेन्सी म्हणजे मिसकॅरेज होणे, 2-3 महिने प्रेग्नेन्सी राहून मिसकॅरेज होणे. मग त्याच्यावर ओटी भरून किंवा काही साधना करून कशी प्रेग्नेन्सी आईला कसं म्हणजे म्हणून तिची आराधना करून तिला उभं करून की बाबा हिला बाळ दे. आता एक उदाहरण आहे माझ्याकडं, जवळजवळ ते 48 वर्षाचे आहेत आणि त्यांची मिसेस 47 ते 46 वर्षाचे आहे. त्यांना त्यांच्या घर ते देवगडचे आहेत, मयेकर म्हणून. तर त्यांना शाप दिलेला म्हणजे त्यांच्या शापित घराने त्यांच्या घरात कुणाचं लग्नही झालेलं नव्हतं. मग आपल्याकडे आल्यानंतर ते दादरला राहतात. आपल्याकडे आल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टींचं मी काम करून घेतलं, जे त्यांचे काय प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह केले. मग त्यांना 46 वर्षाचे, तो व्यक्तीच 48-49 वर्षाचा असल्यामुळे त्याला 23 वर्षाची मुलगी मिळू शकत नव्हती. मग त्यांनी 46-47 वर्षाच्या व्यक्तीबरोबर लग्न केलं.
त्यानंतर आता मुलाचा प्रश्न आला. हम्म. मुलाचा प्रश्न आल्यानंतर मी अंगात वारं घेतलेलं असताना त्यांनी सहजतेनं तो प्रश्न विचारला हम्म. की बाबा आई साहेब आम्हाला बाळ होऊ शकतं का. हम्म. तर देवीनं त्यांना होकार दिला की तुला 2 कन्यारत्न प्राप्त होणार. आता 2 कन्यारत्न प्राप्त होणार म्हणतात तेही आश्चर्यचकित झाले की कसं शक्य. आता 46 एजमध्ये असल्यानंतर कसं शक्य होऊ शकतं. पण त्यांना शक्य करण्यासाठी मी देवीची आराधना स्वतः केली आणि मी देवीला सांगितलं की कळत न कळत तुझ्या मुखातून हा शब्द गेलेला आहे, तू निश्चित तो खरा करणार. पण मला भीती वाटते की तो खरा व्हावा म्हणजे तुझ्या नावाला कुठं तरी गालबोट लागू नये. यासाठी मी स्वतः साधना करून मी त्यांच्यासाठी मांढर देवीत जाऊन आईला साडी चोळीनं ओटी भरून तिला मी असा नवस केला की आई यांना एखादं बाळ दे, जे पण बाळ देशील त्या बाळाला त्याच्या वजनाच्या वतीनं मुलगा झाला तर मी पेढे दान करीन, मुलगी झाली तर जिलेबी दान करीन, पण हा शब्द धुवून काढ, कारण हा माझाही प्रश्न आहे आणि तुझाही आहे. म्हणजे आपल्या दोघी माझ्या भक्तीचा प्रश्न आहे आणि माझी भक्ती आत्तापर्यंत खाली पडलेला नाही शब्द आणि तो पडलाही नाही पाहिजे. आणि योगायोग बघा त्या बाईला प्रेग्नेन्सी राहिली आणि राहिल्यानंतर तिला जुळ्या मुली झाल्या. जुळ्या मुली झाल्यानंतर त्या जुळ्या मुली मी घेऊन त्या मुली लॉकडाऊन लागल्यामुळे त्या मुली 7 ते 8 वर्षाच्या झाल्या. मग मी जवळजवळ त्यांनी एक 25-30 माणसं घेऊन आम्ही मांढरदेवी जाऊन मी तुला केली. 27 ते 28 किलो जिलेबीची मी देवीच्या दारात तुला करून सर्वांना वाटली. म्हणजे आत्तापर्यंत माझी एवढी मोठी श्रद्धा आणि भक्ती आहे की माझ्या देवीनं आत्तापर्यंत कुठलाही शब्द खाली पाडलेला नाही. म्हणून मला तिच्याबद्दल अभिमान आणि गर्व आहे. नाईस क्रेझी स्टोरी. सही वाटलं मला की असं स्वतःहून तुम्ही एवढे एफर्ट्स टाकले त्यांच्यासाठी आणि स्वतःच्या पोटच्या गोळ्यासारखं तुम्ही सांभाळले. ज्यावेळेस कुठलाही व्यक्ती माझ्याकडे येतो तो माझा असतो आणि माझं ध्येय एकच असतं की ह्या व्यक्तीचं कसं मी चांगलं करू शकते. आता रत्नागिरीमध्ये कुडाळ वालावल म्हणून गाव आहे, तिथं पण मयेकरच आहेत. त्यांनी त्यांची बायको जोळीत आणली होती माझ्याकडे. तिच्या डोक्याला एकही केस नव्हता, काहीच नव्हतं. तिचं नाव निलेशा मयेकर आहे. डोक्याला एकही केस नव्हता, हात छोटे छोटे झालेले होते. त्यांनी झोळीत आपल्या देवाऱ्यात आणून ज्यावेळेस तिला टाकली आणि ते म्हटले की ताई आम्ही तुमचं खूप नाव ऐकलेलं आहे की तुमच्याकडे जर बाहेरचं काय लागलं असेल तर तुम्ही चांगलं करता. तर माझ्या बायकोला खूप दवाखाने वगैरे सगळं चालेत, आशा संपलेली आहे. तिचा मुलगा 3 ते 4 वर्षाचा होता त्यावेळेस. तर तुम्हाला जर काय करता येत असेल तर करा, आम्हाला खूप आनंद वाटेल. त्यानंतर काय करायचं तर तिला कल्याण टपरीमध्ये, कल्याणला जी ट्रेनची फाटक असतं त्या फाटकमध्ये ती सिप्स कंपनीला अंधेरीला कामाला होती. त्या फाटकमध्ये तिला अर्धामुंडी माणूस लागलेला होता आणि तो जवळजवळ 3 ते 4 वर्ष तिच्याबरोबर असल्यामुळे पूर्ण ती म्हणजे मृत्यूच्या छायेत आली. पण तो अर्धामुंडी माणूस लागलेला कोणालाही कळला नाही. त्यांनी दवाखाने वगैरे सगळं केले आणि त्यांनाही बुद्धी कधी वाटली नाही की आपण असं देवस्थानी जाऊन बघावं किंवा काय. पण त्यांना पण एक त्यांच्या शेजारच्या बाईने सांगितल्यामुळे ते माझ्याकडे आले. त्यानंतर ज्यावेळेस मी माझ्या साधनेनुसार तिला बघितलं, उतारे वगैरे केले तिच्यावरून आणि उतारे करताना ज्यावेळेस मी तिला रिंगणात ठेवली त्यावेळेस तो अर्धामुंडी माणूस बाहेर आला आणि त्यांनी तिच्या तोंडातून सांगितलं की मी कल्याणवरून हिच्या बरोबर 6 ते 7 वर्ष आहे आणि मी हिला घेऊन जाणार. मग घेऊन जाणार, मग त्याचं काय देणं वगैरे आहे ते त्याच्याकडून साधनेनं मी मागून घेतलं आणि त्याचं देणं कल्याणच्या जे फाटक आहे त्या फाटकमध्ये नेऊन ठेवलं. आज ती मुलगी बाई व्यवस्थित आहे, आज छान आहे. तिचा मुलगा 21 वर्षाचा झालेला आहे जवळजवळ. म्हणजे एवढं व्यवस्थित आहे की अशी भूतं लागलेली सुद्धा कळत नाहीत. असे सुद्धा चमत्कार मी देवीकडून मागून घेतलेत की ज्यांना प्रसंगार्थी तिनं वाचवलेलं आहे. नाईस. आता तुम्ही हे पण म्हणाले की दीक्षा पण देतात तुम्ही, तर दीक्षा कुठल्या कुठल्या प्रकारे देतात की फक्त ज्ञानमाळ देतात? मी गुरु दीक्षा देते, म्हणजे गणमाळ करते. देवीची गादी स्थापन करायची असेल तर, किंवा कुणाला गादी नसेल माळ परडीची असेल तरी करते आणि कुणाला असंही गुरुदीक्षा हवी असेल तरी मी देते. पण गेंडमाळ ही मी करतेच कारण लोक माझ्याकडे येतात. बट दीक्षेने एखाद्याला पद्धती कुठल्या पद्धतीने आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्यावेळेस गेंडमाळ करते, बरेच लोक गेंडमाळ करतात पण शिष्याला काही साधना देत नाहीत किंवा मार्गदर्शनही करत नाही. पण माझं तसं नाही. मी माझ्या शिष्याला
मार्गदर्शन करते की उद्या तो गेनमाळ करून त्याला जर गादी चालवायची असेल किंवा त्याच्या एरियामध्ये, आज माझे जे शिष्य भरपूर आहेत त्यातले 20 ते 25 लोकांची गादी चालू आहे. वरळीत आहे, वडाळ्यात आहे, बदलापूरला आहे, लोणावळ्याला आहे, परत उल्हासनगरला आहे, खारघरला आहे, वाशीला आहे, अशा बऱ्याच ठिकाणी आहेत, डोंबिवलीत पण आहे. पण त्यांना मी मार्गदर्शन करते की त्यांच्याकडे एखादा व्यक्ती आला तर त्यांना तो हँडल करता आला पाहिजे किंवा त्यांना त्या व्यक्तीला मार्गदर्शन करता आलं पाहिजे. आणि हे मी मार्गदर्शन त्यांना करते. पण बरेच गुरु आहेत की जे असं मार्गदर्शन करत नाहीत. तर मी एक संदेश देऊ इच्छिते की ज्यांनी पण कोणी गणमाळ केली किंवा गादी स्थापन केली तर त्या प्रत्येक गुरुनं तुमच्या शिष्याला जे पण काय असेल ते मार्गदर्शन करावं अशी माझी इच्छा आहे. नाईस. पण जसं तुम्ही बोलण्याच्या आधी आपली कन्व्हर्सेशन स्टार्ट होण्याच्या आधी एक वाक्य बोललात, चमत्कारालाच नमस्कार असतो. तर ते काय एक्झॅक्टली? ते चमत्काराला नमस्कार असतो म्हणजे की आता सायन्सवर मात करून ज्या वेळेस ती मुलगी माझ्याकडे आली, तिलाही बाळ नव्हतं आणि डॉक्टरनी सांगितलं की होऊ शकत नाही. ही आपल्या शिवाजीनगरची गोष्ट आहे, खूप लांबचीही नाहीये. पिसाळ मावशी म्हणून येतात माझ्याकडे, नेहमी येत होत्या त्या. त्यांच्या मुलीच्याच संदर्भात ही गोष्ट घडली की त्यांनी सांगितलं की डॉक्टर म्हटले की नाही होणार, कारण हिला होऊ शकत नाही. मग ज्यावेळेस तिचे मिस्टर मिलिटरीमध्ये होते ते बोलले जर ताई काय सांगतायत बघूया आपण. मग त्या मावशी माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना बोलले की बाबा आपण एक हिची ओटी भरूया, माझी काय साधना आहे ती वापरूया. लागलं नशीब, देवीनं जर खरंच फुल दिलं तिला तर ती भाग्यवान, नाही दिलं तर मी म्हणजे एक प्रयत्न केला असं समजेल. पण योगायोग असा झाला, मी ज्यावेळेस वारं घेतलं त्यावेळेस देवीने सांगितलं की हिला मुलगा होणार आणि मुलगा होणार आणि त्या मुलाचं नाव माझ्या नावे निघणार असं सांगितल्यानंतर ते जरा ह्याच्यात पडले, म्हणजे कन्फ्यूज झाले की असं कसं होऊ शकतं म्हणजे. पण तरी पण एक विश्वास असतो. योगायोग 45 दिवसात तिचा रिपोर्ट आला तर ती प्रेग्नेंट होती. प्रेग्नेंट झाल्यानंतर ज्यावेळेस तिची सोनोग्राफी 3ऱ्या महिन्यात झाली त्यावेळेस तिच्या राईट साईडला बाळ होतं. पण योगायोग असा होता राईट साईडला ट्यूब नव्हती. त्याच्यामुळे डॉक्टर शॉक झाले की राईट साईडला ट्यूब नसताना हे बाळ कसं काय राहिलं असेल इकडं. मग त्यांनी त्या मुलीला विचारलं की हे कसं काय शक्य आहे, म्हणजे राईट साईडला ट्यूब नसताना हे बाळ राहिलंय. मग तिने सांगितलं की मी अमुक ठिकाणी गेले होते मावशींकडे त्या, आणि मावशींनी माझी ओटी भरली आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की बाबा असं असं होईल. मग त्या मॅडमनी 9 महिने वाट बघितली आणि 9व्या महिन्यात खरोखर त्या मुलीला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर तिची कुंडली बघितल्यानंतर त्या मुलाचं नाव क अक्षरावरून आलं. मग क अक्षर म्हणजे काय तर माझी काळूबाई. मग त्यांनी त्या मुलाचं नाव कार्तिक ठेवलं आणि त्या मॅडम हॉस्पिटलच्या स्वतः माझ्याकडे आल्या आणि त्यांनी माझ्याकडून अभिप्राय लिहून घेतला की विज्ञान एवढं मोठं असताना सुद्धा दैवी चमत्कार खूप मोठा आहे आणि मी त्याला नमस्कार करते. म्हणून सांगते चमत्कारालाच माणूस नमस्कार करू शकतो. सर, हे एवढे सगळे जे चमत्कार होतात तर तुम्हाला कधी कधी असा शॉक होत असेल ना, अरे काळूबाई नाही, मी निश्चिंत असते. माझे तुकाराम बुवा मेडेकर आणि माझी काळूबाई यांची साथ मला नेहमी लाभलेली आहे की त्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे. तो माझा विश्वास आहे की मला माहिती आहे की ते कुठंतरी माझ्या बरोबर आहेत आणि ते मला कार्यामध्ये कार्यरत आहेत माझ्याबरोबर आणि ते मला साथ देतात. त्याच्यामुळे तो विश्वास आणि माझ्या देवीची साथ आणि तिचा असणारा डोक्यावर हात तो घेऊन मी पाऊल टाकते आणि सहज यशस्वी होऊन बाहेर येते. मी कधी असा विचार करून कुठलंही काम करत नाही की मला आता हे काम करायचंय आणि त्या कामासाठी मला आता काहीतरी नियोजन करावं लागेल. मी असं कधीच करत नाही. मी न नियोजन करता रिलॅक्समध्ये जाते आणि ज्यावेळेस मी कामाला सुरुवात करते आवाज देते फक्त काळूबाईला आणि बाबांना आणि कामाला सुरुवात करते आणि ते कामातून मी कशी बाहेर पडते हेही मला कळत नाही. एवढ्या सहजतेने मी बाहेर येते. कसलीही भूतं असू द्या, काही असू द्या, नाग असू द्या, साप असू द्या, काही असू द्या, त्या सगळ्या ह्याच्यातून मी बाहेर येते. तुम्ही ब्रह्मराक्षसाची केस हँडल केली कधी? ब्रह्मराक्षसाची केस तर नाही, पण आता हे चेडे खैस हे तर केलेलेच आहेत ना. हे किस्से माझ्याकडे आलेलेच आहेत. नाईस. तर त्याच्याचबद्दल मी अजून विचारणार होतो की जसं तुम्ही म्हणालात एक हा चमत्कार नमस्कार हा प्रकार झाला आणि दुसरा प्रकार असं झालं की लोक ज्यांना विश्वास आहे पण कधी कधी त्यांचा विश्वास स्थलित होतो किंवा थांबला जातो कारण ते भरपूर ठिकाणी जातात आणि मग तुमच्याकडे येतात. म्हणजेच मी मगाशीच सांगितलं की प्रत्येकाने जो पण गादी स्थापन करेल किंवा प्रत्येक गुरुनी शिष्याला मार्गदर्शन करावं. काही लोक काय करतात की हव्यासापोटी किंवा
भरपूर काय आहे हे दाखवण्याच्या नादात काही गोष्टी करत नाहीत. तुम्ही काही दाखवू नका. तुम्ही फक्त तुम्ही काय करता हे दाखवा. तिथं तुम्हाला काय येतं ते दाखवा. मंदिरात बसून काम नका करू. तुम्ही जर मुळात जाणार नाही तर तुम्ही कुठलंच कार्य करू शकत नाही. आता रत्नागिरी ह्या साईडला वास्तूमध्ये खूप प्रॉब्लेम येतात. तर मग तुम्ही मंदिरात बसून ते वास्तूमधले प्रॉब्लेम नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला तिथं पोचावं लागेल. तिथं काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यावं लागेल. काही ठिकाणी चेडे पुरलेले असतात. तुम्हाला भले काढता येत नसतील नका काढू, पण तुम्ही त्या ठिकाणी पोचलं पाहिजे. तुम्ही जर मुळात जाऊन जर काम नसेल करणार आणि वरवर काम करणार तर तुमचं काम निष्फळ होणार आहे. ते असं नका करू. ज्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं तुम्ही तिथं पोचलं पाहिजे, तर तुम्ही कार्यात तुमच्या सिद्धी येऊ शकते. नाईस नाईस नाईस. जसं तुम्ही बुक बद्दल बोलत होतात, पुस्तकच बोलत होतात ना, आता ते काय पुस्तक आहे एक्झॅक्टली? पुस्तक म्हणजे माझ्यावरच ते काढलेलं आहे. म्हणजे जे हे किस्से आता मी जे सांगितले समजा, हे तर नॉमिनल सांगितले मी, असे बरेच आहेत. त्याच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. माझा भाऊ डॉक्टर राजेंद्र आणि डॉक्टर माधुरी पानमंद यांनी लेखन करून ते पुस्तक काढलेलं आहे. मला 2 म्हणजे समाज कार्याबद्दल मला पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत की मी जे कार्य करते. बरं, हे त्या लेखिका माधुरी पानमंद आणि माझा भाऊ यांनी प्रत्यक्षात अनुभव घेऊन त्यानंतर हे लेखन केलेलं आहे. असं माझ्या सांगण्यावरून किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून ते केलेलं नाही. एक्सपिरियन्स. त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेले आहेत. माझा भाऊ डॉक्टर असून सुद्धा त्यांनी बऱ्याच कामांमध्ये समोर येऊन त्यांनी ते अनुभव घेतलेत की नाही खरोखर ही ताई काम करत म्हणजे काय करते एक्झॅक्ट ते त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. त्याच्यावर त्यांनी जवळजवळ 2-3 वर्ष त्या दोघांनी लेखन करून त्यानुसार ते पुस्तक छापलेलं आहे. आता मी एका ठिकाणी गेलो मंडणगडला गेलो. तिथेही अशी सापाची स्टोरी होती. 5 वाजले की त्यांच्या घरात सापांची लाईन लागायची की ते लोक तिथं राहू शकत नव्हते. मग त्यांच्या भावकीतल्या लोकांनी तशी करणी केली होती की ती जागा त्यांना मिळावी म्हणून. मग आता कंटिन्यू जर आपल्या घरात साप येत असतील तर तो व्यक्ती तर तिथं राहू शकत नाही स्वतःच्या मुलांना घेऊन. मग त्यांनी काय केलं, स्थलांतर केल्यानंतर त्यांना माझा असाच ऍड्रेस एक व्यक्तीनं दिला. ते माझ्याकडे आले आणि ते म्हटले की आमच्या घरात असे साप वगैरे निघतात. मग त्यावेळेस तिथं जाऊन पण मी तशीच साधना करून किंवा काही कामं करून ते साप वगैरे सगळं थांबवलं. आज ते मंडणगडमध्ये आनंदाने ते घरात राहतात. पण हे सगळी कामं करताना त्याचे त्रासही होतात. पण ते त्रास सहन करण्याची ताकद आपल्याला आपली आई देत असते. आणि तिच्यावर विश्वास असेल तर विश्वासानं कुठेही तुम्ही उडी मारू शकता आणि जिंकून निश्चित येऊ शकता. नाईस नाईस नाईस. आपल्याला एक लास्ट मेसेज लोकांना काय पास करायचे की अवेअरनेस एक स्प्रेड होईल किंवा असं काही सांगायचं? मला एक अजून सांगायचं आहे. बोला ना. आमचं जसं मंदिराचा आता म्हणजे वर्धापन दिन नेहमीच असतो बरं का. म्हणजे आता जवळजवळ 30 वर्ष झाली वर्धापन दिनाला आमच्या. पण हा वर्धापन दिन करण्यासाठी ज्यावेळेस आम्हाला पोलिसांचं सहकार्य पाहिजे होतं की तुम्ही पालखी मिरवणूक तशी काढू शकत नाही. आणि जवळजवळ 30 वर्ष म्हटलं तर 30-32 वर्ष माझं वय असेल 21-22 किंवा 22-23 असेल, 25च्या दरम्यान असं असेल. पण ज्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांना भेटलं पाहिजे, तेच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात पालखी मिरवणुकीसाठी, त्यावेळेस ते होते बरं का. मग मी त्यांच्याकडे गेले, रात्री 1 वाजेपर्यंत बसले आणि ते म्हटले मी तुला नाही परमिशन देणार, तुझ्या अंगात काळवायचं वारं आहे, तू वारं घे, रोडवर जा, वारं घे, तुला पोलिसांनी पकडली तर तू बघ. त्यावेळेस माझंही ताजं रक्त होतं 22-23 वर्षाचं. मी त्यांच्यासमोर उभी राहून असं बोलले, ठीक आहे मी वारं घेईन, मला पकडणार नाहीत, जे पण पोलीस पकडतील काळूबाईला पकडतील. त्या एजमध्ये एवढं ज्ञान मलाही नव्हतं, पण मी त्यांच्यासमोर असं बोलून मी निघून आले तडक. पालखीचा टाईम झाला, पण चमत्कार असा की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पोलीस स्टेशनला जाऊन लेटर दिलेलं होतं की यांच्या पालखीला परवानगी द्यावी. 1998 ते 99 पासून आमच्या पालखीला आज परवानगी आहे ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळे. आणि ते स्वतः पालखीला उपस्थित राहायचे, पालखीला खांदा द्यायचे. त्यांनी माझी पाठ थापटली आणि मला म्हणले बस मांडलं तुला, की मी तुला नाही म्हटलो पण तरी सुद्धा तू तयारी दर्शवून तू तुझ्या कार्यात कुठेही कमी पडली नाहीस, ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. नाईस नाईस. ही गोष्ट माझ्या म्हणजे जीवनातली एक आठवणीत राहण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या कमी एजमध्ये त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली की तो ठाण्याचा वाघ, त्या वाघाने येऊन माझ्या पाठीवर थाप मारली, त्या गोष्टीचा आजही मला अभिमान आहे. नाईस नाईस नाईस. तुम्ही मला म्हणजे लाईक एक इन्स्पिरेशन आहेत. म्हणजे आनंद दिघे सर
माझी इच्छा होती लाईक माझ्या जन्माच्या आसपासच ते, मी जेवढा मोठा पण नव्हतो, 4-5 वर्षाचाच असेल तेव्हा त्यांचं ते झालं. पण माझं एक स्वप्न आहे की लाईक जर मी कार्य करीन पुढचे तर त्यांच्यासारखंच करावं, त्यांच्यासारखीच निश्चित. वागणूक असायची. आणि धर्म पण तसंच, म्हणजे धर्मवीर म्हणून नाही, मी जर धर्मवीर आपण- हा शब्द का वापरला तर खरंच त्यांचं कार्य तसं होतं. मला जर त्यांनी पालखीला परवानगी नसती दिली तर मी आज 30 वर्ष ते कार्य करू शकले नसते. Yes. आज त्यांच्याबद्दल मला अभिमान आणि गर्व आहे की त्यांच्यामुळे मी आज ते कार्य केलं हम्म, आणि त्याच कार्य पुढे नेते मी. हम्म, म्हणून मी या पॉडकास्टमध्ये त्यांचा उल्लेख केला, हम्म, कारण ज्यांनी खरंच आपल्याला त्या मार्गाकडे नेलं हम्म. त्याचं निश्चित नाव काढलं पाहिजे. त्याच्यासाठी धन्यवाद. तेच बोलतो, जर मला कार्य करायचं तर तुमचा आशीर्वाद असावा की मी त्यांच्यासारखंच निश्चित कार्य तू खूप पुढे जाशील. आणि काळूबाईला हेच सांगा की म्हणजे जर महाराष्ट्रामधून जर पुन्हा भारतासाठी या सनातनासाठी जर आवाज उठवायचा आहे तर माझा आवाज तसाच गाजावा, त्यांच्यासारखाच निश्चित तुझा गाजावा. आवाज पुढे यावा एवढंच मी सांगेन. हम्म, आणि मला लोकांना खरंच एक संदेश द्यायचा आहे की खरंच देव आहे, हम्म, देवीची आराधना करा, आपल्या कुलदैवतेला विसरू नका. हम्म, कुलदैवत प्रथम आहे हम्म, आणि बाकीचे देव किंवा बाकी तुम्ही जे बाकीचे पण काय हम्म. नामस्मरण किंवा साधना आराधना करता ही नंतर आहे, पण प्रथम वंदन आपल्या कुलदैवतेला पाहिजे. देवीचं दर्शन प्रथम आणि बाकीच्या आराधना नंतर. नाईस. तर थँक्यू येण्यासाठी. आपण पुन्हा एक पार्ट करू. आज मला काही असल्यासाठी आपण हा छोटा 40 मिनिटाचा पॉडकास्ट केलेला आहे. तरी 45 मिनिट्स झालेले आहेत आणि इट इज ग्रेट की मी तुम्हाला होस्ट करू शकलो आणि एक चांगला मेसेज गेला आहे. आपण पुन्हा जेव्हा पॉडकास्ट करू, आपण ठाण्यातच राहतो, आता फरक पडत नाही, केव्हाही. आपण लगेच हे करू शकतो. तुम्हाला सांगायचं का? हां, कट हे बोलू शकता तुम्ही. मी कट कर, एक सेकंड. मग हां पॉज करतो. बोला. जसं मी म्हणत होतो की आपला आवाज पण आनंद दिघे साहेबासारखा पोचावा, सगळी ते पोचावा आणि सनातन धर्माचा विजय व्हावा. जसं आपण बोलतो की सत्य सनातन का विजय हो, अधर्म का नाश हो. तसंच जर तुम्हाला कोणाशी कनेक्ट करायचं आहे, तुम्हाला कोणाला यायचं आहे, तर मी खाली कॉन्टॅक्ट देतो ताईंचा. तुम्ही डायरेक्टली बोलू शकता, तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. पण जास्त असं परेशान करू नका आणि वाईट कामासाठी येऊ नका. पुण्याचे कामं हां. करतात ताई. मी चांगली कामं करते, माझ्याकडे चांगल्या कामासाठी या. हं. ज्यांना कोणाला खरंच त्रास होत असतील हं. त्यांनी माझ्याकडे यावे. ज्यांना कोणाला गणमाळ गादी स्थापन करायची असेल आणि खरंच चांगल्या भावनेचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर निश्चित माझ्यापर्यंत पोहोचावं. मी ते मार्गदर्शन करायला तयार आहे. नाईस. ठीक आहे. आणि तुम्ही तुमचा नंबर खाली दिलेला तर सगळे कॉन्टॅक्ट करतीलच तुम्हाला. पण त्याच्या आधी जर मी एंड करतो तर अजून छोटा एक मेसेज देऊ शकतात का तुम्ही? काय बोलायचं तुम्हाला याच्या पॉडकास्ट संपवण्याच्या आधी? मला तेच तर सांगायचंय ना की बाबा तुम्ही देवाला नमस्कार केलाच पाहिजे. हम्म, आणि एवढंच सांगेन की कुठल्याही चुकीच्या भ्रमात किंवा चुकीचे काही प्रश्न घेऊन निश्चित येऊ नये. खरंच गरज आणि खरंच तुम्हाला महत्वाचे प्रश्न असतील ना तर उपस्थित राहू. नाईस. ठीक आहे, चालेल. तर आजपर्यंत आपण एवढे पॉडकास्ट केले, पण हा थेट रोखोक आणि असं खणकर आवाजात एक पॉडकास्ट झालेला आहे. तर त्यासाठी उषाताईंचं थँक्यू व्हेरी मच की तुम्ही आलात आणि इकडे एवढा छान पॉडकास्ट दिलेला आहे. जसं ताईंनी सांगितलं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण तब तक के लिए इतना ही. बाय बाय, शबा के, टेक केअर, वॉट एव्हर इट इज. साइनिंग ऑफ द शांग टिमले. श्री म्हात्रे नमा अँड आदेश. जय वगैरे आदेश. कट. काळूबाईचं चांगलं. तेरे मेरे सबके हिस्से हैं.